हेलो वन माय नेम इज दिग्विजय, वेलकम टू बॉलीवुड प्रेमी मित्रांनो। दोस्तों, दश अवतार नाम की फिल्म रिलीज हुई है। मराठी पिक्चर आहे जो रिलीज झाला आहे। ह्याचा ट्रेलर रिलीजला आमचा मराठी माणूस समृद्ध गेलेला, त्यांनी इंटरव्ह्यू केलेला त्याच्या डायरेक्टरचा, तो पण आम्ही रिलीज केलेला तुमच्यासाठी। आज फायनली पिक्चर मोठ्या पडद्यावर, मोठ्या रुपेरी पडद्यावर लागला आहे। येस आणि तो बघून आलाय आमचा मराठी माणूस समृद्ध। स्वागत आहे ऑन बॉलीवुड प्रेमी। खूप धन्यवाद, खूप धन्यवाद। यस, मराठी पिक्चर है इसलिए थोड़ी ज़्यादा मराठी यूज़ करूँगा मैं। हमारे जितने भी दर्शक देख रहे हैं उनके लिए बोल रहा हूँ मैं। हो यस, कसा वाटला आणि कसा आहे हा पिक्चर दश अवतार? नमस्कार मंडळी, नमस्कार, स्वागत आहे ऑन बॉलीवुड प्रेमी। थँक्यू, खूप धन्यवाद तुमचं। दश अवतार, बाप रे बाप, या चित्रपटासाठी एवढा उत्सुक होतो ना की म्हणजे अक्षरशः मला रात्रभर झोप नव्हती। मी जेव्हा हा कधी थिएटरला लागला आणि तेव्हा कधी जाऊन मी हा पिक्चर बघल। मी तर बोलेल ना, या सुबोध खानोलकर हे डेब्यू आहे यांचं। रिटन अँड डायरेक्टेड बाय सुबोध खानोलकर आणि प्रोड्यूस बाय झी स्टुडिओज आणि अशोक हंडे साहेब आहे। अशोक हंडे सर भरपूर असे प्रोड्युसर्स आहे। मी तर बोलणार नाही, हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वाचा होता। खूप म्हणजे खूप एवढा महत्त्वाचा होता ना की बघ, जेवढे मराठी चित्रपट जेवढे येऊन गेले ते ऑलमोस्ट ॲव्हरेज टू फ्लॉप। फक्त एक महिला जे पिक्चर रिलीज झालं ते आता थांबायचं नाही आणि गुलकन म्हणून तो जरा सुपरहिट झाला, पण त्यानंतर कुठलाही पिक्चर रिलीज नव्हता। म्हणजे झालेले होते पण तेवढे हिटचा टॅग लागला नव्हता। पण दिस फिल्म नॉट अ हिट, नॉट अ सुपरहिट, दिस इज अ ब्लॉकबस्टर। दिस इज अ सुप्रीमली ब्लॉकबस्टर। ह्याचा पहिला शो आज गॉसिप मध्ये चालला आमच्या थिएटरच्या इकडे। आणि इट वॉज 90 to 95% फुल वर्किंग डे आज फ्रायडेचा, आणि त्या दिवशी पिक्चर फुल गेला। सर का माहिती आहे का, बिकॉज मी जे ओढत होतो ना, जेवढं बोलतात ना मेकर्सला, पब्लिकला, मी जेवढं मी ओढून सांगत होतो की प्लीज प्रमोशन करा, रस्त्यावर उतरा। आणि ह्या मेकर्सनी ही गोष्ट केली, आमची गोष्ट ऐकली। त्यांनी लिटरली बोलतो सगळ्या गोष्टी डिजिटली असू म्हणजे मार्केटमध्ये असू, सगळ्या गोष्टींना दशावतारचीच गुणगान चालू आहे यार। आणि मी खरं सांगतोय त्या फिल्मचं मी ब्लॉकबस्टर का, बिकॉज जी स्टोरी काय एक्झॅक्टली, थोडा प्लॉट मला ऐकायचं। मी बेसिक प्लॉट सांगतो फक्त। त्यांचे एक आता दिलीप प्रभावकर सर आहे जे ना दशावतार म्हणजे काय की कोकणामध्ये एक नाटक चालू असतो, ते कुठच्याही सणासुदीला असं त्या दशावतार प्रेझेंट करतात। त्या प्रेझेंटमध्ये जेव्हा ते का दोन बाप आणि मुलाची कहाणी असते की बाबा एक बाप असतो तो दशावतारच्या ना नेहमी प्ले करत असतो आणि त्याचा मुलगा आहे ना तो कामधंद्याला लागत नाही। तो वडिलांना सांगा बोलतो असतो की तुम्ही दशावतार तुम्ही प्ले करू नका, तुम्ही नाटक चालू नका, बिकॉज त्यांचं वय झालेलं असतं, ऑलमोस्ट 70 क्रॉस झालेलं असतं। मग त्यांचा मुलगा बोलतो तुम्ही येणार दशावतार जास्त करू नका, बिकॉज तुमच्या डोळ्यांना त्रास होईल। मग त्या पोराला नोकरी लागते, मग त्यांच्या दोघांना शर्त लागली असते जेव्हा माझी नोकरी लागेल तेव्हा तुम्ही दशावतार सोडायची। मग तो पोरगाला नशीब जाऊन बोलतात ना की नोकरी लागते, मग तर बाप दशावतार सोडतो। पण त्याच्यानंतर जी कहाणी, ज्याचा ट्विस्ट काय आहे, तो काय आहे, कशामुळे ते दशावतार सोडतात की नाही सोडत, त्याच्यासाठी इंटरेस्टिंग प्लॉट आहे। आणि पोस्टरवर मला माझा मराठीतला फेवरेट ऍक्टर दिसतोय, अभिनय बेर्डे। त्याचा काय, अभिनय बेर्डे इज वन ऑफ माय फेवरेट। हां सर, अभिनय बेर्डे एकदम स्मॉल रोल आहे। ते सेकंड हाफमध्ये त्यांना दिसतं, ते सेकंड हाफमध्ये त्यांचं काम आहे। ते ॲक्च्युली असं काम आहे की कॅन्टोगनिस्ट असतं की त्या गावामध्ये जे एक फॅक्टरी करते चालवणार होते काहीतरी, मग त्यांच्यातला हा मुलगा आहे। मग त्याच्यासाठी काय कॉन्स्पिरसी घडते ना, त्याच्यासाठी ही पिक्चर आहे बाय। मी तर बोलेल ना की ही फिल्म, मी तर बोलणार ही गाणी आहे, ग्लॅमर आहे, काय आहे? नाही ॲक्च्युली बघायला ना ही टिपिकल कोकणी स्टाईलची चित्रपट आहे। तुम्ही जे कोकण जेवढे मी बघतो, तुम्ही कोकणकर असा ना, तुम्हाला डेफिनेटली हा पिक्चर आवडणार। पण मी एवढं बोलेल की हा पिक्चर म्हणा ग्लॅमर आहे ना, आयटम सॉन्ग आहे ना, काय नाही, एक टिपिकल कमर्शियली पण नाही जाऊ शकत, एक बोलतो ना एक आर्ट फिल्म बोलू शकतो की या चित्रपटामध्ये एक गोष्टी आहेत ना, सर्वांचे अवतार दाखवलेत, विष्णू देवांचे सर्व गोष्टीचे अवतार दाखवलेत की नक्की तो व्यक्ती दशावतारच्या रूपामध्ये कसा येऊन तो ज्या लोकांसाठी काय करतो, त्यासाठी हा चित्रपट आहे बस। आणि मी एवढं बोलणार नाही, ह्याच्यासाठी एडिटर असू, सिनेमॅटोग्राफी असू, कॅमेरा वर्क असू, एक लोकेशन्सच्या ज्याप्रमाणे कॅप्चर केलं, जो एडिट केलं आहे ना, बस जबरदस्त काम केलं आहे बस। ब्लॉकबस्टर रिपोर्ट आमच्या मराठी माणूस कडून फॉर दश अवतार नाव आहे, दश अवतार। आणि मी एक बोलेल ना की आपल्या बॉलिवूडमध्ये भले आपल्या सदैवचे महानायक अमिताभ बच्चन आहे,
मग आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ललित प्रभावकर सर आहे सर, नाही दिलीप प्रभावकर सर, सॉरी दिलीप प्रभावकर सर, बिकॉज ह्या ॲक्टरनी ही इज नॉट अन ॲक्टर यार, मतलब ही इज अ जेम ऑफ मराठी इंडस्ट्री बॉस. वाव, खरं ही इज अ जेम बोललाय आमचा मराठी माणूस. मी तर रगनी पूर्ण मराठी इंडस्ट्रीला ओळखतो आणि एवढ्या वर्षापासून लहानपणापासून मराठी पिक्चर बघत आला आहे, सगळं माहिती आणि खरं सांगू ना, आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी दिलीप प्रभावकर सरांना मी अगबा अरेजच्या पासून ते आत्ता दशावतापर्यंत बघत आलोय बॉस. ही इज अ जेम, क्योंकि आप देखोगे ना 70 mm पे पर्दे पे आप देखोगे ना कि ये सर ने काम नहीं किया है, वो कैरेक्टर जिया है, वो हर एक अलग अलग कैरेक्टर निभाना इट्स नॉट इजी. ओके, काय रेटिंग काय फॉर दशावतार आउट ऑफ 5? सर मी खूप टायमानंतर मी एका चित्रपटाला 5 out of 5 देईल मी सर. ओ माय गॉड, 5 out of 5 देणार, क्योंकि डायरेक्टरला भेटलेला डायरेक्टरने काय समोसा वमोसा दिलाय का? काही नाही, काही नाही दिले तरी 5 out of 5. ओ माय गॉड, मी सबक डायरेक्टर खूप साधे आहेत. मी बघा जास्त तारीफ नाही करणार, मी खूप साधे आहेत, फक्त हात मिळवलाय बस झालं, बाकी काय नाही. भेटेल तर मी रिक्वेस्ट करतो की याला सँडविच द्या. नाही नको काही नको, आम्हाला फक्त पिक्चर बघितलं ना तर आम्हाला आमचं पोट तिथंच भरतं, आम्हाला समोसा पेप्सीची काही गरज नाही. चला ओके, थँक्यू मराठी माणूस समृद्ध फॉर ऑनेस्ट रिव्ह्यू ऑन दशावतार. खूप खूप धन्यवाद, थँक्यू, लव्ह यू.